नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 10 जूनच्या भागामध्ये आता जे काही कंपनीचे शेअर घेण्यासाठी आलेली ही मिसेस देशमुख आहे, तर ती कंपनीवर आपला अधिकार गाजवायला जाते आणि राकेश जे काही तुझ्या बहिणीचा अंजलीचा नवरा आहे आणि त्या अंजलीच्या नवऱ्याने मात्र मला कंपनीचे 50% शेअर विकलेले आहे, त्यामुळे ह्या कंपनीत काय करायचं आणि काय करायचं नाही हे सगळे अधिकार मला आहेत. म्हणून ती आता कंपनीमधील कोणतं सामान काढायचं आणि कोणतं सामान काढून फेकून द्यायचं हे आता हक्क गाजवत असते. तेव्हा तिने मात्र आता सात्विकाची जी काही शिलाई मशीन आहे तर त्या शिलाई मशीन फेकून देण्याचं ठरवलेलं असतं. तेव्हा आता अर्णव पुढे येतो. अर्णव म्हणतो की हे माझ्या आईचं शिलाई मशीन आहे. तेव्हा आता ही मिसेस देशमुख म्हणते की मग मला ते शिलाई मशीनच फेकून द्यायचं आहे, कारण या कंपनीवर जे काही सात्विकाचं नाव आहे आणि सात्विका नावाच्या कोणत्याही वस्तू तिच्या अगदी आवडत्या त्या कोणत्याही वस्तू मी इथे ठेवणार नाही, सगळ्या वस्तू फेकून दिल्या जाईल. तेव्हा आता जेव्हाही मिसेस देशमुख शिलाई मशीनला हात लावते तर ईश्वरी मात्र धावतच पुढे येते आणि आता त्या मशीनला हात लावताच तिचा हात बाजूला काढून झिडकारून फेकून देते आणि हे म्हणते आता माझ्या आईचा तो हक्क आहे आणि अर्णव सरांच्या आईचा हक्क असणाऱ्या शिलाई मशीनला कोणीच हात लावू शकत नाही, नाहीतर मी त्याचा हात हातामध्ये तोडून देईल. तेव्हा आता ही मिसेस देशमुख रागाने ईश्वरीकडे पाहत असते. ईश्वरीने तिचा हात धरलेला असतो. अर्णव मात्र आता जोरात धावून तिच्यावर येतो. तेव्हा मित्रांनो, अर्णव आणि ईश्वरी मिळून आता हे मिसेस देशमुखला सात्विकाचं नाव बदनाम करणाऱ्या आणि तिचं नाव काढणाऱ्या ह्या बाईला कसा धडा शिकवतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. धन्यवाद.